चला नमस्कार. सो आज आम्ही चाललो आहे दगडूशेठ हलवाई आणि सिटीमध्ये शॉपिंग करायला आणि पराग पण सोबत आहे. तुझा ऑडिओ कनेक्टेड आहे का? नाही आहे. नाही आहे तुझा. तर पराग गेल्यावर काय ग टेकडी तो व्ह्यू हां तो चांगला येणार. मग काय प्लॅन आहे आज पराग? शॉपिंग. अभिजितच्या भावाच्या एंगेजमेंटची शॉपिंग. हां उत्सवचा एंगेजमेंट आहे. मी काल सांगत होतो तुम्हाला. तर त्याच्या एंगेजमेंटसाठी कुर्ता घ्यायचा आहे किंवा काहीतरी शेरवानी घ्यायची आहे. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे सिटीमध्ये आणि सध्या नाश्ता करायला वॉक करत करत चाललो आहे. त्यानंतर सर्वात बेस्ट ट्रान्सपोर्टेशन इन द सिटी इज सिटी बस. तर त्याने आम्ही पुढे जाणार. बॅकग्राऊंड घे मस्त दिसत. पुढून चांगलं दिसतं. तिथून नाही दिसतं बरोबर. इथून येतं चांगला. तशा गाई पण फिरताना दिसतात. इट इज हिंजेवाडी फेज 3 बाय द वे. हिंजेवाडी फेज 3 इज लाईक गाव होतं इकडे हिंजेवाडी आणि इकडे MIDC आलं. तर हिंजेवाडी फेज 1 फेज 2 फेज 3 असे पार्ट बनले. आता IT कंपनीज आहेत भरपूर, त्यामुळे भरपूर लोकांची गर्दी पण आहे आणि एक छान असा पहाडांचा व्ह्यू पण आहे. यस लुक्स ब्युटिफुल. मोबाईलमध्ये तेवढा लक्षात नाही येतो जेवढा ग्रँड तो आहे ना. झाडं आहे सगळे आणि कन्स्ट्रक्शन पण चालू आहे. कन्स्ट्रक्शनचा थोडा हा प्रॉब्लेम असतो की त्याच्यामुळे व्ह्यू खराब होऊन जातो. पण ठीकच आहे, आता काय करू शकतो. कन्स्ट्रक्शन आहे म्हणूनच तर आपण फ्लॅट विकत घेणार आता आणि निसर्गाची वाट लावणार. ह्युमन सेटलमेंट. येस. बहुत मोबाईल. कोणत्या बेरीज आहे? खायला असू शकते पण जंगली आहे. अच्छा. कारण की कसं असतात, जेवढ्या शायनी दिसतात तेवढ्या पॉइझनच असतात असं म्हणतात. ओके. थंब रूल आहे बेसिक. बट इट माइट बी समथिंग गुड और समथिंग आता आपण निसर्गाच्या जवळ राहणारच आहे बेरीज. ही गाडी मी असं ऐकलं आहे की ही गाडी इथे ऑलमोस्ट 2015 पासून उभी आहे और 2014 पासून. एवढी जुनी झाली की आता तिथेच राहूनच गेली. लँडमार्क बनला आहे तो. लँडमार्क बनला आहे तो. एक खराब गाडी, बंद पडलेली गाडी जिथे आहे तिथे या. त्याच्यासमोर आमचा एक्झिट आहे. मल्टिपल सोसायटीज ऑफ मेगापोलिस. ही काहीतरी सनवेची एक्झिट गेट आहे. आता पुढे स्प्लेंडरचा एंट्री गेट आहे. ब्युटिफुल सोसायटीज, व्हेरी वेल मेंटेन्ड. कसं वाटलं तुला पराग पुण्यातल्या या सोसायटीज वगैरे? एकदम म्हणजे न्यू वर्ल्ड आहे. हां. आणि पुण्यापेक्षा पूर्ण कम्प्लीट डिफरंट आहे. पूर्ण आपण म्हणू शकतो मेल्टिंग पॉट. मेल्टिंग पॉट म्हणजे पूर्ण इंडियाचे अलग अलग लोक इथे एका ठिकाणी येऊन एकसारखे राहत आहे. राईट. ॲक्सेप्टिंग ऑल द कल्चर्स, डुईंग ऑल द थिंग्स टुगेदर. मेल्टिंग पॉट म्हणू शकतो. कल्चर मेल्टिंग पॉट. आता आपण गाड्या पण बघतो पासिंग. कोणती छत्तीसगडची गाडी आहे, कोणती UPची गाडी आहे, कोणती दिल्लीची गाडी आहे. सो आपल्याला तामिळनाडूपासून खाली केरलापासून तर वर जम्मू काश्मीरपर्यंत सगळ्याच गाड्या इथे पाहायला मिळतात. तर तुम्ही जर थोडे ओपन कम्युनिकेटर असाल तर तुम्ही कंपनीमध्ये व्हेरायटी ऑफ रिजनच्या लोकांसोबत फ्रेंडशिप करू शकता. आणि म्हणजे असं आहे की तुम्ही कुठे पण जाल यू विल हॅव फ्रेंड ओव्हर देअर इन द कंट्री. सो ती एक गोष्ट आहे. पर्क्स ऑफ स्टेईंग इन हिंजेवाडी. सो आता मेगापोलिस सर्कलला आलो आहे आणि या साईडला TCSचं ऑफिस आहे जे आता दिसत नाही आहे. पुढे मेट्रोचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते इथून रोड जातो लेफ्ट साईडला. आय शो यू. पण मेट्रोचं कन्स्ट्रक्शन पण थोडं चांगल्या स्पीडमध्ये चालू आहे. आय बिलीव्ह पुढच्या 6 महिन्यामध्ये ऑपरेशनल राहील. हां हां. इकडे मेट्रो स्टेशन पण आहे. हां मेट्रो स्टेशन आता नाही दिसणार. थोडं झाडा साईडला मेट्रो स्टेशन आहे एक्झॅक्टली TCSच्या गेटच्या समोर. आणि हा रोड जातो TCSकडे. सध्या बिकॉज ऑफ मेट्रो कन्स्ट्रक्शन बंद आहे. थोडाफार लाईक 2 व्हीलर्स और छोट्या 4 व्हीलर्स जाऊ शकतात पण हेवी व्हेकल्स नाही जाऊ शकत. आता हे जे हेवी व्हेकल जात आहे ते कन्स्ट्रक्शनसाठी जात आहे. मेट्रो स्टेशन. हां दिस इज अंडर कन्स्ट्रक्शन मेट्रो स्टेशन जे ऑपरेशनल होणार. कमिंग आउट. ओ तू जर दाखवत असशील तर बॅट्स चमकादळ बसले आहे. त्यांचं घर झालं आहे मस्त. हो यार. त्यांना खूप तरी कमी आहे दिसत आहे. खूप त्या झाडावरचे दिसत आहे पण त्या ग्रीन झाडावरचे पहा ते पण दिसेल तुला. हो यार. ग्रीन झाडावर मोठे मोठे चमकादळ. ग्रीन झाडावरचे तरी दिसत नाही आहे. ते दिसतात. मोठे मोठे चमकादळ आहे. मेट्रो
च्या एरियामध्ये त्यांना एक प्रॉपर्टी भेटली आहे. तंदुरी सराफा. सागर हाय म्हणा. मी यूट्यूब चॅनल चालू केलं. यूट्यूब चॅनल सुरू बस आजपासून. मी खरं चालू केलं म्हणून मी आता हा एक व्लॉगचाच पार्ट आहे हा. तर नाश्ता करण्यासाठी आम्ही बघतोय की काय खाता येणार. सगळीकडे गर्दी आहे आणि आय बिलीव्ह काय खायचं मग सांगा. मला असं वाटतं साबुदाणा खिचडी भेटून जाईल इथे. काही गर्दीचा प्रॉब्लेम नसतो एवढा. सगळं रेडी राहत. चला काहीतरी बघूया. नाश्ता तर झाला. आता टाईम आहे चहाचा. कन्नुकी चाय खूप वेळा दाखवली तर आहेच. दिस इज कन्नुकी चाय, हिंजेवाडी फेज 3 आणि क्रिस्टल मार्केट प्लेस. कोण कोण घेत आहे चहा? चहा घेतोस का? काय चहा घेतो घेत. 3 चहा घेऊन घ्या. कन्नुकी चाय. आता तिसऱ्या कपवर लोगो नाही आहे सो मला जरा बाहेरचा चहा मिळाला आहे. घेऊन घे. अच्छा सॉरी तसा आहे का? हे 4th गेट आहे. इथून फक्त कॅब्स जातात आतमध्ये. ओके. जेव्हा मी PG मध्ये राहायचो ना स्ट्रेट पकडतो तेव्हा यायचं. काय झालं? परत थांबली गाडी. गुड. चांगला आहे ड्रायव्हर. नाही तर सोडून देते लोकांना. थांबवली त्यांनी गाडी. गुड. व्हेरी गुड. आता चालू आहे. फ्लॉवर्स लागले गुलमोहर. हा माहिती आहे का तुला जहाजाचा शेप आहे? तुला सांगितलं का मी? माझं इथे होतं ऑफिस एक्झॅक्टली इथे. हे मेन एंट्री गेट आहे का? हे नाही आहे. हे गेट नंबर 2 आहे. इथून पण आजकाल लोकांना कार घेऊन जाऊ देत आहे कारण की तिथे खूप ट्रॅफिक असते ना. त्याच्या काय मेट्रो सबसे रस्ते पण मेट्रोमधून खूप छान व्ह्यू. मेट्रो ॲक्च्युली तिकडेच टर्न घेते पण. मेट्रो जी आहे सरळ वाकडकडे नाही चालली. मेट्रो ही चालली आहे. हो एवढी गर्दी. अरे बाप रे बाप. नेक्स्ट लेवल ट्रॅफिक जॅम फॉर सम टाईम. तुला नाही दिसता ना? बघा ट्रॅफिक जॅम वाटतोय असं. सगळेजण चालले संडेसाठी. आज पाऊसही नाही, थोडी ऊन आली. ही मेट्रो जी आहे ना इथून तिकडे टर्न घेते. हायवेच्या बाजूबाजूने पॅरलली जाते आणि तुला सांगायचं बाणेर बाणेर ऐकलाय ना तू? प्रथमेशकडून. तर बाणेर एरियातून ती शिवाजीनगरकडे कनेक्ट करते. हायवेवर पण चांगली गर्दी असू शकते. आता येणार. हे बा टर्न घेतला. जोडलंय ऑलमोस्ट जोडलंय सगळं. मला वाटतं 3 महिन्यात मेट्रो चालू होणार. तो तिथे नाही जोडला अजून. तो बनतोय ना. काही पार्ट अजून रिमेनिंग आहे. पण काय खूपच कमी आहे ना. खूप कमी राहिला. हो यार इन प्रोग्रेस आहे. स्लॅब्स राहिले. ट्रॅफिक. हो माय गॉड. स्टेशन म्हणत आहे ते. मेट्रो स्टेशन आहे. हां ते स्टेशन आहे. जोडलं आहे थोडं पूर्ण. मोठं बनवत आहे. बरोबर आहे ना. वाकडचं स्टेशन राहील ते. एव्हरीथिंग इज कनेक्टेड. स्टेशन बनवत आहे. बाकी काय गाडी असं. अमित शहाच फक्त ना की अजून पण बोल. आपलं माहीत नाही. जुनी सफारी. DY पाटील.
किती जास्त गाड्या बघ ना त्या बुक करायचं लाईन मध्ये लागल्यात गाड्या. MLA जाणार आहे बाकीचे इच्छे अच्छा, म्हणून पोलीसवाले इथे रोड साईड उभे आहेत बघ प्रत्येक जागेवर. सांगत आहे की कोणी निघू नका बाहेर. ओके, निघाले की सोडले जाईल. झालं वाटतं आता. काय सांगता येत नाही आता. कारण की बरेच MLA तिथे राहतात ना, सगळे जण निघतात एक असं. कोण जाम झालंय का? आलाय का तिकडे? हो यार, माझं लक्षच नव्हतं पोलीसवाल्यांचे पूर्णच फुल लाईन मध्ये लागलेले आहेत. म्हणून थांबलोय चांगलं आपण सिक्युरिटी बरेच वेळ म्हणून झाले. पण चांगलं आहे ना. ते हायवेकडे गेले म्हणजे ही इज लिव्हिंग पुणे नाव. काय सांगता येत नाही. झालं म्हणजे मग आता सिटीमध्ये काही टेन्शन नाही, ओपन आहे सगळं. किंवा इकडे गेलो होतो. काय? इथे बघायचं आहे यार नाटक एकदा, बालगंधर्व रंगमंदिरला. इथे मी पाहिलं नाही आहे. मी कोथरूडला पाहिलं आहे, जिथे प्रथमेश राहतो ना त्याच्या बाजूला एक आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. तिथे 2 नाटकं पाहिले. इथे एक पण नाही पाहिलं. बट इट इज लाईक व्हेरी ओल्ड त्याच्यासारखंच नाट्यगृह. हां, आम्ही आता मनपा पोहोचलो आहे. मनपा सिटी नाही, मनपा म्हणजे काय, महानगरपालिका ऑफ पुणे. आता जाऊया दगडूशेठकडे. चलो, चालू करून टाक तुझं पण. काय सापडत नाही. मागच्या वेळेस दिसला होता मला. काय इकडून जा लागते ना वरून. वर चढायचं आपल्याला पायऱ्या. कारण की मी जर फिजिकली पाहिल्या असत्या माझ्या लक्षात राहते. माईक चालू आहे ना तुझा? नाही, माईकमध्ये बोलायचंच आहे आपल्याला. हो हो. ते इथून आता तू आला माहिती आहे का, मनपाच्या मेन रोडवर. दगडी ते दगडी आहे बाबा. मस्त एरिया. झाडं बाग एवढे मोठे मोठे. बापरे. हो यार, जुने आहे सगळे झाडं. आय फील सिटी मस्त. या साईडला शिवाजीनगर आहे आणि इथे एक थिएटर पण आहे काहीतरी, सिटी प्राईड नाव होतं त्याचं, मंगला सिनेमा. काय सिनेमा? सिटी प्राईडचं आहे. मेट्रो स्टेशन बाग एवढा मस्त असतं. मध्ये बांधला नाही या मेट्रोला. मनपाचं मेट्रो स्टेशन असल्यामुळे. प्रॉपर सिटी एरिया पुणे सिटी. इथे भरपूर वेंडर्स वगैरे राहतात. हे मुठा रिव्हर आहे ना? हो, मोठा रिव्हर आहे. Goggles. पाणी आलाय तर स्वच्छ दिसत रिव्हर. हो यार, पाण्यामुळे पाणी वाहून सगळं स्वच्छ झालेलं दिसतंय. आता पाऊस काल परवापासून जोरदार नाही आला ना, म्हणून वाहत नाही आहे पाणी. मेट्रो मध्ये दिसतंय का? ते स्टेशन हे स्टेशन जवळ आपल्या जवळजवळ वाटत आहे पण आहे ना ॲक्च्युली ते. हां, ते थोडे दूर आहे स्टेशन. थोडे ग्राउंड मारून ते येणार इकडे. ते अशी चालली आहे, हे पण अशी चालली आहे मे बी. या आपल्या शनिवार वाड्याला ना विकेंडला खूप गर्दी राहते. नेक्स्ट लेवल गर्दी. शनिवार वाडा. अप्पर डेपो माझ्या एरियातली बस होती. ती बस जी गेली ना, लाईक बिबेवाडीला जेव्हा होतं ना VITला शिकायला, ती बस पकडायचं. मला 13 नंबर दिसला. आज लाईक ओ. आणि ही कडून आली आहे 2 नंबर. 2 नंबर. आताच जुनं झाड आहे, रस्त्यावर येतं म्हणून त्याला थोडासा असं या पारंब्यांना कापून त्यांनी एक शेप देऊन पूर्ण दिला. कव्हर करता. पूर्ण कव्हर करता रोड. हो का? तू या झाडावर लिटरली इथून चालत चढू शकतो. हा जो स्लोप आला ना, त्या झाडाची फांदी आली खाली, हो. चालत चढू शकतो. त्या काळातले त्या कॅम्पस मधलेच झाड आहेत नाही.
हा एक अजून दरवाजा. हा पण एक दरवाजा आहे. शनी मंदिर चांगलं बांधलंय. थोडं इथे फुटपाथची कमी आहे. मागून फक्त लक्ष दे गाड्यांकडे, कारण की आय नो दिस एरिया वेन देर इज अ ट्रॅफिक ना, पायी चालायला जागा नसते, कारण की झाडांच्या मधात फुटपाथ आली आहे ना थोडीशी. फुटपाथला ॲक्च्युली जागाच नव्हती. बघ झाड आहे इथे आणि फुटपाथ पण आहे बांधलेला. आणि हे झाड कापता येत नाही एवढं जुनं आणि कापायला नाही पाहिजे. कापायलाही नाही पाहिजे. आणि फुटपाथ पण इकडे आणू शकत नाही, रस्ता खूपच छोटा होऊन जाईल. फक्त तुला इकडे लोक ऍडजस्ट करतात एवढ्या वर्षाची. लोकांना सवय आहे इथे. मला सवय झाली आहे स्वतःला. हे काय आहे रे? काय? अरे हो, इथे गणपती आहे. बरंच मस्त गेट आहे, भव्य. कसबा मंदिर आहे, गणपती आहे तिथे आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. शनिवार वाड्यामध्ये आज जबरदस्त गर्दी असेल, एकदम चिक्कार गर्दी, मोस्ट पॉसिबली. शनिवार वाड्यात जायचं नाही आम्हाला आज. आम्हाला जायचं आहे दगडूशेठ. बाहेरून दर्शन घ्यावं लागू शकतं. दगडूशेठला भरपूर गर्दी असते. दगडूशेठला पण भरपूर गर्दी असते. आज का खूप गर्दी राहते रविवार. तर बाहेरून दर्शन चांगलं होईल. लाईक मुखदर्शन होते, जे घेऊ आपण आता. लाईनमध्ये लागलं तर 2-2.5 तास लागू शकतात. VIP घेतलं तर राहतं मे बी 30 मिनिट्स और 25 मिनिट्स और 20 नाही, मला वाटते त्यात काहीच वेळ नाही लागत. डिपेंड्स ऑन की किती लोकांनी VIP तिकीट्स काढले आहे, पण लगेच होऊन जातं ना. VIP वगैरे जाण्यापेक्षा आपण बाहेरून मुखदर्शन घेऊन घेऊ. हां बेस्ट राहील. मला हे पाहायचं की या अँगलने कसं कॅप्चर केलं असेल, किती चांगल्याने घेतलं असेल. आणि हा पहा ना वाडा, जुना वाडा आहे. हां, जुनं कन्स्ट्रक्शन आहे प्रॉपर. हे काय? इथून शनिवार वाडा दिसतो. तुला दाखवून देतो शनिवार वाडा. काय आहे? शनिवार वाडा. अबे पेशव्यांनी बांधलेला वाडा आहे हा, शनिवार वाडा. तू म्हणे ना अंदर जाता येत नाही ना? जाता येतं ना, तिथून आहे रस्ता. चल मग चल ना, जाऊन येऊ एक राऊंड. कॅम्पस, त्याच्या आतमध्ये कॅम्पसमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे, पण बाहेरून बघण्यासाठी काही तिकीट वगैरे नाही आहे. आतमध्ये जाण्यासाठी तर लाईन लागलेली असावी. इथून जाऊया. अंदर काय आहे मग इथे? सांगतो ना. अरे कसं आहे, प्रॉपर वाडा आहे बांधलेला त्यावेळेस पेशव्यांनी बांधलेला. ठीक आहे. आपला जो रणवीर सिंगचा मूवी बघितला ना तू? हां तर त्या बाजीराव आणि मस्तानी, तर ते त्या काळाचं आहे हे कन्स्ट्रक्शन. आणि आतमध्ये प्रॉपर वाडा आहे. दिस इज द आउटस्कर्ट्स ऑफ द वाडा. बाउंड्री आहे त्यांच्या. पण आता गोष्ट काय झाली की इंग्रजांनी की कोणीतरी, मी असं ऐकलंय की याला त्यावेळेस आग लागलेली आणि जळून गेलेला आतला वाडा. तर आता आतमध्ये गेला ना तर तुला अवशेष जरूर दिसतात, पण तुला असं प्रॉपर वाडा म्हणून वाडा नाही दिसत आतमध्ये. जो आधी आलिशान त्यांनी बांधला असेल ना, लाकडाचा. बिकॉज ऑफ इट इज रेनी सीझन आहे ना सध्या. तर प्रॉब्लेम, गोष्ट कशी आहे, चांगली गोष्ट काय आहे की आतमध्ये प्रॉपर ग्रीनरी वगैरे दिसते. तर ते एक आहे सध्या एक्सपिरियन्स घेण्यासाठी. आणि थोडंसं आउटस्कर्टला तू असं वॉक घेऊ शकतो. पण आपण आतकाने चाललो. बरं चल, इथून चल. तर लोक जसे ते वरून चालले आहेत आता, जसे पूर्ण आउटस्कर्टने असा पूर्ण वॉक घेऊ शकतात आणि पूर्ण एक्सपिरियन्स घेऊ शकतात. एखाद दिवशी आपण जाऊ इथे आतमध्ये. येस, नॉट टुडे. नॉट टुडे. आता गर्दी बघ नाही. ड्रेनेज पा किती मस्त बनवले त्यांनी. खूप इंटेलिजंट सिस्टीम आहे ही बनवलेली त्यावेळेस. इकडून पण आउट आहे. आपल्याला कोणत्या साईडला जायचं आहे? आपल्याला इकडेच जायचं. इकडेच जायचं आहे. दोन्ही साईडला आउट आहे, बट वी नीड टू गो धिस साईड ओनली. दगडूशेठ याच साईडला. दोन्ही वन वे आहेत ते. त्या साईडने येणाऱ्या गाड्या, त्या साईडने जाणाऱ्या गाड्या. पण काय प्रेसिजननी बांधलं बघणार त्यांनी.
दगडावर दगडं ठेवलेली आहेत प्रॉपर. आणि त्यातही बघ इथला कलर या दगडांचा आणि त्या सेंटरवाल्या त्या गेट आहे व्हाईट वाला दिला होता त्यांनी, चुना लावला असेल माझ्या मते. आणि तो जो डोअर आहे, हा जो डोअर आहे त्याच्यावर ते टोकं जे आहेत व्हेरी प्रोटेक्टिव्ह. म्हणजे नाही का कधी कधी काय राहायचं त्या काळी, तेव्हा तो दरवाजा जो ओपन आहे त्याच्यावर बघ किती टोकदार आहेत ते. कुठे गेले कोणता हत्ती वगैरे ब्रिज नाही करू शकत त्याला. हा हातून म्हणजे नाही तर आधी काय करायचे, मोठ्या हातीवर यायचे स्मॅश करायचे दरवाजावर सरळ. आणि तो जो त्याला हे दिसत आहे तुला, हा तुला आता काय मला माहित नाही कोणतं लावलाय, पण टार डांबर झालं ना किंवा मेन लावत असतात, ताकी दरवाजा हजार वर्षापर्यंत काहीच होणार नाही काय लाकडाला. आणि ते आलाय मेन लावतात त्याला, मेन किंवा टार डांबर झाला त्याने पूर्ण किती खूप दिवस राहते. म्हणजे कोणत्याच प्रकारचा हे नाही, थोडा किडे नाही लागत का, टर्माइट्स वगैरे. वर्ष हजारो वर्ष हजारो वर्ष काहीच नाही होणार. या गणपतीचे भरपूर म्हणजे असं नाही व्हेरी पॉप्युलर गणपती. श्रीमंत पेशवे गणेश मंदिर. आणि हे बिल्डिंग बांध मागे लाल महाल. लाल महाल, लाल महाल काहीतरी फेमस गोष्ट होती ना पेशव्यांची. पेशव्यांच्या टाईपच असेल, पण मी इथे कधी गेलो नाही आहे. जाता येईल डायरेक्ट अंदर असेल ना काहीतरी, त्या साईडने एंट्री असेल. हां त्या साईडने एंट्री असेल. नाही हे दिसत आहे लोक चालले ना. अच्छा इथून एंट्री आहे का? हो हे सिग्नल जर लागला तर एकदा चक्कर मारू शकतो आपण, इथून क्रॉस करूया, जाऊया. हां कारण आणि पूर्ण लाकडाचं दिसत आहे सागर. बस स्टॉप कुठे आहे रे? बस स्टॉप कात्रजसाठी ना, थोडा पुढे जा, रोडच्या त्या साईडला जाशील तर तिथे त्या साईडला, तिकडे नाही, इकडे सरळ जायचं आहे. पण इथे एखादा बस स्टॉप राहील रोडच्या त्या साईडला, फक्त डाव्या बाजूला. चलो वी कॅन क्रॉस इट. अबे असं नसते क्रॉस आहे, इथे सिग्नल आहे. नाही ते इकडे cross इकडे करत. क्रॉस करशील ना, तिकडून पोलीसवाले दादा येतील, म्हणतील क्रॉस ते केला तू, पूर्ण ट्रॅफिक डिस्टर्ब केली आहे इकडे, एक गाडी खाऊन. ते त्यांनी क्रॉस केला म्हटलं आपलं झालं समजा. त्यांना भेटणार तिकडे प्रसाद. थांबून जा इथेच, ह्याच फुटपाथ आहे, थांबून जा ना. हे लागला सिग्नल. दिस इज ऑल्सो ग्रेट बिल्डिंग आहे बा. चल सिग्नल लागला. सगळ्या जुन्या बिल्डिंगचाच एरिया आहे हा, लाईक प्राचीन सगळं काही. आता कसं रोड क्रॉस करायला सिंपल झालं. पेशव्यांचा फ्लॅगचा सिम्बॉल होता का? नॉट शुअर, हे त्या काळाचं दिसत नाही आहे. हो ना, किती मस्त बिल्डिंग काय आहे. माहिती, पण जे काय आहे दिसायला खूप सुंदर आहे. हां बोल ना अनुराग. हो थोड्या वेळाने कॉल करतो मी तुला. चल ना, काय झालं? चलो. काय इकडे नॉईज घातला की काय तू? काय व्हिडिओमध्ये आला का? हां थोडं भावासोबत एक कॉल आला होता त्याचा, तर थोड्या वेळाने कॉल करतो त्याला. हो दरवाजा. हो वाव. ओके, इथे शूज काढायचे आहेत. याची हिस्ट्री मला बिलकुल नाही माहीत. मी पहिल्यांदा आलो रे लाल महालला. बरं झालं तुम्हाला दाखवलं, बरं झालं म्हटलं तू दाखवलं. लाईक आय डिडंट नो इट एक्झिस्ट. मस्त बांधलं आहे. पाहिलं असेल मी असं सिटी बसमधून जाताना वगैरे. अच्छा अलाउड नाही. एका लाईनमध्ये लागले आहेत रे सगळ्या सिटी बसेस. दगडूशेठ हलवाई गणपती पुढे आहे आणि प्रॉपर ट्रॅफिक. हे बिल्डिंग पहा. ब्रेक नको मारू ना भाऊ. हा काय बरं, चांगली आहे म्हटलं. करावं लागतंय. वर्क विथ ब्लॉगिंग. वर्क फ्रॉम होम. लाईक दॅट वर्क विथ ब्लॉगिंग. ॲक्च्युली वर्क फ्रॉम ऑफिस
फ्रॉमच्या पुढचा जो पार्ट आहे ना इट इज नॉट रिलेव्हंट. व्हॉट इज रिलेव्हंट इज वर्क. ते करण्यासाठी जो वेळ लागतो आणि ते डेडिकेशन लागते तो बाकी काहीच नाही करू शकत. यू कॅनॉट जस्ट वेव हिअर अँड देअर. सुंदर ही मंदिर पण बस आहे शिवाजीनगर ते अप्पर डेपो. 13 नंबरची बस. Oh my God. हे आहे मंदिर आणि इथे जी आहे ना इथून दिसत आहे अंदर. हे VIP एंट्री आहे. तत्काळ दर्शन 100 रुपये. एकदा यानी पण गेलेलं आणि मेन लाईन असते त्या साईडला. ती एकदम आतमध्ये खूप छोट्या अशा गल्ल्यांमध्ये आहे. खूप लोक लंबी लाईन बनवतात तिथे. दगडूशेठ हलवाई. चांगलं आहे ना. अरे सर इथून मुखदर्शन दिसतं. या इथून थोडं इथे फक्त माईकचं पाहिजे. हात गरजेचं आहे. काहीच नाही मी तूच प्लेस बापरे 10x. इथून प्रॉपर मुखदर्शन होऊन जाते ना. आता दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. सो आम्ही सध्या आहे लक्ष्मी रोडला. कुर्ता घेण्यासाठी चांगली जागा असं रेकमेंडेशन मिळालं आहे. तर मिळेलच. मिळेल का रे, काय वाटतं? मिळून जाईल कुर्ता? बिलकुल मिळून जाईल. एवढं मोठं मार्केट आहे. ओके. भेटणार तर आहेच. आपल्याला जायचं आहे पेशवाई नावाच्या दुकानात ना. बरंच दूर आहे इथून की जवळच आहे? इथेच आहे रे. सगळ्या आजूबाजूलाच आहे. इथे कॉर्नरला आहे असं म्हणतात ते दुकान. ओके. एका कोणत्या तरी कॉर्नरला सापडेल आपल्याला. मी पाहिलं आहे स्वतः त्याला. रोडच्या त्या साईडला आहे ते. सापडेलच. आपण जेवढं सांगितलं तेवढं जर झालं तर ठीक. एक गणपती आहे खूप मोठ्या साईज. नमो गणपते नमो गणपते नमः छान आहे. ह्यूज साईज. छान वाटत आहे. 1725 मध्ये बनलेलं. यमराज महाराज. विठ्ठल रुक्माई आहे अंदर. तर अंदर विठ्ठल रुक्माई आहे. अच्छा. ओके. हा आहे गाईज लक्ष्मी रोड आणि चांगलं वातावरण. ॲटमॉस्फिअर छान आहे ना. हां. चिल ॲटमॉस्फिअर आहे. थंडही नाही गरमही नाही. थोडी थोडी ऊन. थोडी होऊन थोडा पाऊस पाऊस. थांबलाय विच इज गुड. या इथून असं कॉर्नरला आहे ते. हो. ते जे काकांनी सांगितलं ना इकडे यायची गरज नव्हती. तो जो सरळ सरळ लक्ष्मी रोड आहे हा लक्ष्मी रोडच्या पॅरलल रोडने आपण आज जातोय. तर मला त्यानेच माहीत होतं सरळ 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 जायचं. रोड साईडला बघितलंय मी त्याला. लास्ट टाइम आम्ही जयहिंदमध्ये गेलो होतो. जयहिंद आणि त्याच्या बाजूला 2 वीक्स आधी. आणि लेडीजसाठी खूप जास्त शॉपिंगचे दुकान आहे. जसं हे वाला हिंद क्रिएशन्स. बरं यार मस्त आहे. चेंजिंग रूम आहे.
ते कुर्ता खोलू नको असेच दाखव. व्हाईट कलर आहे आणि मला ॲक्च्युली ना माझ्यावर व्हाईट कलर खूप चांगला सूट करतो. सो आय बिलीव्ह हा चांगला राहील. सो लेट मी ट्राय माईक काढतो आता. बट या त्याची कसा दिसतो. सो दिस इज द कुर्ता गाईज. प्रॉपर व्हाईट आहे बट ॲक्च्युली ना मला व्हाईट चांगल्याने सूट करतो. सो व्हाईट जास्त उठून हे चांगलं केलेलं आहे बट इट इज रिअली नाईस. सो दॅट्स वाय आय एम गोईंग विथ इट. घेऊन टाकतोय. पेशवाई श्रीमंत पेशवाई लक्ष्मी रोड. ब्युटिफुल ब्युटिफुल प्रोडक्ट्स. मला सगळे आवडले. मला 4-5 कुर्ते आवडले. लग्नासाठी उत्सवच्या इथूनच घेणार आणि आय थिंक मी फायनल पण केला कोणता घ्यायचा आहे तेव्हा अजून काही मला आता बघा. बट मजा येते की नाही. येस. प्राइसिंग चांगली आहे पेशवाईमध्ये. व्हेरी नाईस प्राइसिंग. आणि चालल्यावर आता जे आपण बघितले आत्ता त्याला काय. सो आता शर्टची शॉपिंग करतो आहे. मागे जो आहे शर्ट तो ट्राय करायचा आहे. आणि चेंजिंग रूम इज व्हेरी ॲडव्हान्स. म्हणजे ॲडव्हान्स नाही चांगली चेंजिंग रूम आहे पण अशी आहे डायरेक्ट यू कॅन जस्ट डू दिस अँड दिस. इट इज गुड. काही प्रॉब्लेम नाही आहे. मुलांसाठी हाच प्रॉब्लेम आहे. ओके सो ट्राय करतो. चांगलं आहे. आपण शर्ट चांगला वाटतं ना. इट्स नाईस. मला खूप आवडला. आणि हा पण हा दुसरा हा खूप आवडला मला. सो आय एम गोईंग फॉर दिस 2 शर्ट्स ॲज वेल. शर्ट्स पण मला जमून गेला आहे. व्हेरी गुड. सो आम्ही आलो आहे आता शूज घ्यायला. परागला ऑफिस वेअर घ्यायचा आहे आणि मला मोजडी घ्यायची आहे. सो लेट्स सी बघतोय कोणते चांगले मिळतात. तू केला ना मग फायनल. घेऊ तर दे. मटेरियल देखेंगे. मटेरियल देखेंगे. कटिंग नाही त्याला दाढी म्हणतात. हां कटिंग नाही त्याला दाढी म्हणतात. कसं असते एवढे केस असल्यावर दाढी नसते म्हणत त्याला. सो इथून मी शॉपिंग केली आहे. श्रीमंत पेशवाईज श्रीमंत कलेक्शन असं आहे ते. श्रीमंत पेशवाई नाही आहे, पेशवाईज श्रीमंत आहे आणि खूप चांगलं कलेक्शन आहे इथे. आय थिंक यू शुड. एवढी सगळी शॉपिंग झाली आहे. सो व्हेरी नाईस. रिकमेंड करेल मी ते. लक्ष्मी रोडला पेशवाई श्रीमंत. आता काय जेवायचं काय सीन. चल ब्रो. तेच डिनर आणि तेच लंच आता. हो मला एक बघायचं आहे की आपल्याला जायचं कुठे आहे. आपल्याला बाहेर निघायचं आहे ना. इकडे जावं लागेल. हे जे जुडिओ आहे ना बांधलं नाही आहे. जुनं घर होतं तेव्हा दगडी याच्यात आहे सगळं काही कन्स्ट्रक्शन खालचं आणि वरचं पण विटांचं आहे. तर हे आधी एक बंगला होता तर त्याला या लोकांनी रिनोव्हेट केले वरचे 2 फ्लोअर्स आणि त्याला जुडिओ बनवलं. सो इट इज लाईक व्हेरी ट्रॅडिशनल पुणेरी जुडिओ या एरियामधलं एकुलतं एक. बाकी सगळे तर प्रॉपर मॉलमध्ये असतात. तर हे एक असं पुणेरी टच आहे याला दगडामुळे. लास्ट टाइम मी आलेलो इथे आणि आतमध्ये फिरायला पण मजा येते. लाईक पूर्ण ते नाही का जुने घरं ज्याच्यामध्ये वर जायला पायऱ्या छोट्या छोट्या असतात. वर जायचं असतं तसा फील आहे इथे. कलेक्शन ठीक आहे. कलेक्शन इज नाईस बट सगळं पूर्ण कलेक्शन नाही आहे इथे. कुठे कोणत्या जुडिओच्या शोरूमला ना कम्प्लीट कलेक्शन राहते. सो ते नाही दिसलं मला इथे. सो आता आम्ही चाललो आहे एफ सी रोडला शूज घेण्यासाठी आणि थोडं पहिले जेवण करण्यासाठी. तर आधी जेवण करू आणि मग शूज घेऊ विकत. आणि हा जो आहे ना हा आहे लक्ष्मी रोड पण शेवटचा पार्ट आहे म्हणून गर्दी संपून गेली. आपण पूर्ण पॅरलल रस्त्याने आणि मग इकडे आलो असं कॉर्नरला एकदम एंडला आलो आपण. तर जुडिओवाल्यांना एकदम एंडला लक्ष्मी रोडच्या भेटला आहे हे प्रॉपर्टी. तर बघ ही पण दगडाची प्रॉपर्टी जुनी. काय आहे काय माहिती. थोडा सेपरेट एरिया दिसतोय ना. मला तरी वाटते सेपरेट कॅम्पस आहे कोणत्या तरी गोष्टीचा हा. आणि झाड बघते किती जुनं आहे. सगळेच म्हणजे ॲक्च्युली ते पण झाड आणि हे पण झाड. ते तर पूर्ण कंटिन्यू मोठं झालं. हो. एखाद्या मला तर वाटते एकत्र वर जाऊन एकत्रच आहे वाटते हे झाडं. त्यांच्या पारंब्या इकडे येऊन अशा एकत्र होऊन गेल्या. व्हेरी नाईस. सो ज्या दिवशी रामाच्या मंदिराची स्थापना होती अयोध्यामध्ये त्याच्या आदल्या दिवशी कोइन्सिडेंटली आम्ही या मंदिराजवळ आलेलो. सो मला हे माहीत होतं काटे श्रीराम मंदिर FC रोडकडे जाताना फ्रॉम लक्ष्मी रोड हे लागतं रस्त्यात. सो छान मंदिर आहे आणि इथे एवढे फटाके फुटत होते त्या दिवशी
राम मंदिर ची स्थापना होणार होती ना नेक्स्ट डे, त्याच्यामुळे. म्हणजे प्रायमरीली इथे नव्हते फटाके फुटत, इथे फुटत होते. हा जो आहे ना, इथे ब्रिज सेक्शन आहे, जिथून आपण आता FC रोड साईडला चाललो. मधात ती मुठा नदी जी आहे ती वाहते. सो आपण त्याला क्रॉस करून आता त्या साईडला जाणार, पहिले आपण क्रॉस करून इकडे आलो तर क्रॉस करून तिकडे जाऊ. तिकडे जाणार. ला 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 ला. हा एकदम जुना स्क्रॅप टाईप एरिया वाटतोय ना, लाईक लॅपटॉप सर्व्हिसिंग वगैरे वगैरे. जास्त डिमांड नाही एरियाला, तर सर्व्हिसिंगची दुकानं टाकून दिली. कमी रेटमध्ये रेंट जास्त नसावं ना. हा पण एक गणपतीचं मंदिर होतं इथे लास्ट टाईम, आठवलं मला. येस. आणि इथे हा पूर्ण रोड पॅक होता आणि तिकडे खूप जास्त फटाके फुटत होते. एक मिनिट मला लेट मी सो पनीर लबाबदार आणि रोटी. आता जाम भूक लागली आहे, जेवूया छान. आता आम्ही जेवण झाल्यानंतर निघालो आहे जंगली महाराज रोड आणि FC रोड एक्सप्लोअर करायला. आणि इथे माझा माईक झाला आहे बंद, कारण की तो खूप वेळचा विदाऊट यूज होता, तर तो स्वतःहून इंटेलिजंट मोडमध्ये गेला आणि बंद झाला. तर इथला आवाज पूर्णपणे शून्य आहे. बट आम्ही या मेट्रोला बघितलं, डेक्कन जिमखानाचा मेट्रोचा स्टॉप. आणि ॲक्च्युली मला कन्स्ट्रक्शन खूप आवडलेलं या मेट्रोच्या, लाईक हाऊ दे हॅव बिल्ड इट. आणि त्या एरियाला साजेसं असं हे कन्स्ट्रक्शन होतं. सो आम्ही पराग आणि मी त्याबद्दलच चर्चा करत होतो आणि वॉक घेत घेत पुढे जात होतो. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो गुडलक कॅफे. गुडलक कॅफेच्या आजूबाजूला काही शूजचे दुकानं आहेत, तर आम्हाला तिथे जायचं होतं. इथे आम्ही डिस्कस करतो आहे की कसं हे फक्त मेट्रोसाठीच नाही, तर हा रोड क्रॉस करण्यासाठी पण हेल्पफुल आहे. जसे काही वयस्कर लोक असतात, तर त्यांना रोड क्रॉस करायला हा सेक्शन ऑफ मेट्रो हेल्प करू शकतो. इथून वर जा, क्रॉस करा, त्या साईडने खाली उतरा. आता इथे काय आमचं डिटेल डिस्कशन सुरू आहे, आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट मेट्रोबद्दलच चर्चा सुरू आहे. आता जस्ट मी लाईक ऑलमोस्ट 2 वर्ष या एरियामध्ये ऑलमोस्ट एव्हरी 3 वीक्समध्ये एकदा विकेंडला यायचोच. आणि मी एक छोटा मोठा वॉक आजूबाजूला घ्यायचो. कधी ताई जिजू यायचे इथे, त्यांना काही घ्यायचं असेल तर, किंवा कधी माझे मित्र यायचे, किंवा मी कधी एकटाच एक्सप्लोअर करायचो, किंवा कधी उत्सव असायचा सोबत. सो मी या एरियाला युज्युअली एक्सप्लोअर करायचो एव्हरी 3 वीक्स. तर हा एरिया मला आवडतो मेनली. तर तेच मी सगळ्या गोष्टी शेअर करतो आहे इथे परागसोबत, की यस मी या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत वगैरे वगैरे. काहीतरी वेगळीच गंमत चालू आहे आमच्यामध्ये, जी मला बिलकुल आठवत नाही आहे. हे पाहिजे होतं यार, याचा ऑडिओ पाहिजे होता. खूप मोठा सेक्शन इथला माझा विदाउट ऑडिओ शूट झाला आहे. हा तो इंटरलिंक सेक्शन आहे जिथून आपण जंगली महाराज रोडकडून गुडलक कॅफेच्या त्या कॉर्नरला निघतो. तर आम्ही वॉक घेत जातो आहे. आणि ॲटमॉस्फिअर खरंच खूप चांगलं होतं. लाईक पावसाचा एक थेंब नव्हता. त्यांनी एक थोडंसं आमच्या एक्सपिरियन्सला चांगलं केलं. बिकॉज पावसाळ्याचा सीझन आहे, वातावरण थंड पाहिजे. पावसाळा हेल्प्स टू कीप द वातावरण व्हेरी सिरीन अँड ब्युटिफुल. पुणे सिटीमध्ये तर खूपच चांगलं ॲटमॉस्फिअर होऊन जातं पावसाळ्यामध्ये. तर पाऊस असला तर यू नीड टू टेक आउट युअर छत्री, आणि मग त्यामध्ये तुम्ही जास्त एक्सप्लोअर नाही करू शकत. तर हा एक बेस्ट टाईम होता. इवन मी लास्ट विकेंडला पण शॉपिंग आणि एका मित्राला भेटण्यासाठी FC रोड सेक्शनला गेलेलो, तर तेव्हा पण पाऊस नव्हता. दॅट वॉज ऑल्सो अ लकी डे. नाहीतर युज्युअली पाऊस भरपूर चालू आहे पुण्यामध्ये, येतो जातो. बट इट वॉज हेल्पफुल. भरपूर ऑटोज उभे असतात इथे. भरपूर वेळा मी इथून ऑटोज पकडले आहेत. ऑटोवाले दादा खूप फ्रेंडली असतात. गो देअर, टेल देम की मला इथे जायचं आहे. ते म्हणतात चला सर, लेट्स गो. मजा आहे ही FC रोडची. आणि आता आम्ही गुडलक कॅफेला आय गेस क्रॉस केला आहे, आणि आम्ही आता निघालो आहे पुढे त्या शू पॅलेसकडे. हे किड्सचं दुकान, किड्सचा मॉल आहे इथे, जो
लाईक युजली मी बघायचो आधी. आणि याच रूटनी मी ॲक्च्युली माझ्या डेंटल क्लिनिकला जायचो. जस्ट थोडं पुढे गेलं की माझं डेंटल क्लिनिक पण दिसणार आपल्याला, मी दाखवतो आहे ते. पण तोपर्यंत पण माझ्या या ऑडिओला रिकव्हरी नव्हती. ऑडिओ माझा नाहीच आहे पुढच्या 2 मिनटापर्यंतचा. हां, इथे मी दाखवत होतो हे पेट्रोल पंप. हे पेट्रोल पंप इज वन ऑफ द ओल्डेस्ट आय गेस FC रोडचं. आणि 2018मध्ये मी हेच सांगतो आहे परागला इथे की 2018मध्ये जेव्हा मी कॅट क्लास करायला या एरियामध्ये यायचो तेव्हा मी या पेट्रोल पंपवर माझ्या गाडीमध्ये पेट्रोल युजली भरायचो. आणि लाईक आता त्या गोष्टीला 6 वर्ष झाली आहेत. बट येस, आता मी गाडी आणत नाही. ओके. आणि ही एक गाडी आम्हाला एक रेट्रो कार दिसलेली, व्हेरी ब्युटिफुल. थोडी पुढे पास झाल्यावर आय सॉ हर आणि त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लेट स्टार्ट केला. बट मस्त होती ती कार. आणि हां, इथे हा आहे गरवारेचा तो सर्कल जिथे अंडरपास आहे. तुम्ही खाली जाऊन रोड क्रॉस करू शकता. आय रिमेंबर की जेव्हा पुण्यात माझा पहिला दिवस होता, माझ्या बाबासोबत मी या एरियामध्ये आलेलो आणि हा अंडरपास तेव्हा यूज केला होता आम्ही. तेव्हापासून हा अंडरपास आहे आणि खूप इंटेलिजंट बनवला आहे तो, टू क्रॉस द रोड अँड एव्हरीथिंग. तेच मी या सगळ्या गोष्टी मी परागला सांगतो आहे. आणि प्लस हा जो मागे दिसत आहे त्या स्टेअर्स आहेत माझ्या डेक्कन डेंटल क्लिनिककडे जाण्याच्या, जिथे मी दाताची माझी अपॉइंटमेंट्स होत्या आणि ट्रीटमेंट केली. आता आपण आहे गरवारे सर्कलला आणि ॲज यू कॅन सी चितळे बंधूंनी त्यांचा टेम्पलेट चेंज केला आहे. जसं आधी व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन होतं लोगोचं और नावाचं, ते बदललं आहे, थोडं ॲडव्हान्स झालं आहे. सो एव्हरीथिंग इज चेंजिंग. आणि माझ्या मागे आहे माझं डेक्कन डेंटल क्लिनिक, जिथे मी अराउंड 2 वर्ष आलो दातांची अलाइनमेंटसाठी. आज तर बंद असतं ते, पण मला जायचं होतं, पण नाही आहे सध्या. मनपा वर्तुळ. सो आता आम्ही निघालो आहे घरी जायला. भरपूर छान शॉपिंग झाली, चांगलं एक्सप्लोरेशन झालं. दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन पण झालं, लक्ष्मी रोडला शॉपिंग झाली, FC रोडला पण काम झालं, एक छान वॉक झाला. इट वॉज अ फन डे गाईज, सक्सेसफुल डे. सो घरी पोहोचलो, एक शॉवर घेतली, आता प्रॉपर फ्रेश वाटतं आहे आणि आता झोपण्याची पण वेळ झाली आहे. ॲक्च्युली घरी तर संध्याकाळीच पोहोचलो, पण आता वाजले रात्रीचे 12:30 आणि आय एम ऑल सेट टू स्लीप नाव. सो थँक्यू सो मच गाईज हा व्हिडिओ बघण्याबद्दल. मे बी कोणी पुण्यामधलं असेल आणि ते या एरियामध्ये फिरलं असेल, त्या क्युरिओसिटीने जर हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही त्या एरियामध्ये राहता किंवा तुम्ही तिथे फिरता आणि त्या एरियाबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे. काय तुम्ही लाल महाल बघितला आहे का? कारण की मी पुण्यामध्ये ऑलमोस्ट 9 वर्षापासून आहे आणि मी लाल महालला आतापर्यंत गेलो नव्हतो. आय एम नॉट शुअर वाय, बट मिस झालं होतं माझ्यामुळे. आज परागचं लक्ष होतं त्यामुळे जाणं झालं. सो लाल महाल इज समथिंग न्यू जे मी आज पहिल्यांदा बघितलं. बाकी सगळं तर आय हॅव ऑलरेडी एक्सप्लोर्ड. तर खूप मजा आली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर कोणी आई किंवा वडील ज्यांची मुलं पुण्यामध्ये शिकत आहे ते हा व्हिडिओ बघत आहेत तर बी रेस्ट अश्युअर्ड की तुमचे मुलं चांगले राहत आहेत, चांगल्याने अभ्यास करत आहेत किंवा त्यांचा जॉब करत आहेत. आणि येस, पुणे इज अ नाईस सिटी. सो आय कॅन गॅरंटी यू दॅट. ओके, सो आता झोपण्याची वेळ झाली आहे. सो आता पूर्ण विराम घेतो या व्हिडिओसाठी. आणि तुम्हाला जर असाच कॉन्टेंट बघायला आवडत असेल किंवा तुम्हाला माझ्या लाईफमध्ये काय सुरू आहे दैनंदिन जीवनामध्ये हे जर बघायची इच्छा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सो मी अभिजित शेरेकर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा निरोप घेतो. बाय बाय, भेटूया उद्या. गुड नाईट. माझ्यासाठी गुड नाईट आहे. तुम्ही दुपारी पाहत असाल तर वॉट एव्हर यू आर डुईंग ते करा. बाय बाय.